एका पार्टिकलच्या शेजारी किती पार्टिकल्स आहेत हे आपल्याला कोऑर्डिनेशन नंबरवरून कळतं. नंबर ऑफ पार्टिकल्स टचिंग अ गिवन पार्टिकल इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर और CN. कोऑर्डिनेशन नंबर कळल्यानंतर वी विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट आर पॅकिंग स्ट्रक्चर्स. पॅकिंग स्ट्रक्चर्स हे आपल्याला 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन्समध्ये बघायला मिळतात. 1 डायमेन्शनमधलं पॅकिंग बघितलं तर वी आर टॉकिंग अबाउट अ लिनियर स्ट्रक्चर, एका लाईनमधला स्ट्रक्चर. या ॲटमच्या शेजारी हा, याच्या शेजारी हा, असे ॲटम्स किंवा पार्टिकल्स अरेंज केलेले असतील. आपण ह्याच्या आधी जे बघितलं होतं सगळं ते कसं होतं की 2 टचिंग ॲटम्स किंवा 2 टच करणारे पार्टिकल्स दे फॉर्म 1 एज ऑफ द क्यूब. बट नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट अ लार्जर स्ट्रक्चर. ओके, सो आपण आत्ता हे बघितलं एका लाईनमध्ये लिनियर स्ट्रक्चर. 1 डायमेन्शन नंतर आपण 2 डायमेन्शन बघूयात, विच इज अ प्लेन क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. आता त्यामध्ये 2 सबटाईप्स आहेत. एकामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, तर हे जे लिनियर स्ट्रक्चर होतं पार्टिकल्सचं त्याच्याच खालती दुसरं लिनियर स्ट्रक्चर आहे आणि ते कसे अरेंज केलेले आहेत बघा. ह्याचा जो सेंटर होता त्याच्याच खाली ह्याचा सेंटर, ह्याच्या सेंटरच्या खालीच ह्याचा सेंटर. दिस इज कॉल्ड ॲज स्क्वेअर पॅकिंग. दुसऱ्या टाईपचं पॅकिंग आहे हेक्झागोनल पॅकिंग. हेक्झागोनल पॅकिंगमध्ये काय बघायला मिळतं की 2 पार्टिकल्स जे टच करतात एकमेकांना, त्यांचा जो हा पॉईंट आहे जिथं ते टच करतायत तिथे नेक्स्ट लेअरचा सेंट्रल पॉईंट येईल. सिमिलरली हे दोघं जिथं जॉईन करतात तिथला हा सेंट्रल पॉईंट ह्याचा सेंटर असेल. आणि ह्या केसमध्ये आपण पॅकिंगला AB अरेंजमेंट म्हणतो अँड दिस इज AAAA अरेंजमेंट. सो प्लेन असल्यामुळे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती असा हा प्लेन दिसेल. दीज आर स्फेरिकल पार्टिकल्स, हे फक्त लक्षात ठेवा. 2 डायमेन्शनमधलं ड्रॉइंग असल्यामुळे आपल्याला सर्कल दिसतात, बट दीज आर इन फॅक्ट स्फिअर्स. ओके, आता आपण बघूयात की जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 डायमेन्शनल क्लोज पॅक्ड प्लेन्स अरेंज करतो तेव्हा 3D क्लोज पॅक्ड प्लेन्स कसे बनतात. जसं वरती स्क्वेअर आणि हेक्झागोनल पॅकिंग आपण बघितलं तसं इथे स्टॅकिंग म्हणजे एकाच्या वरती दुसरी लेअर असं. तर इथे आपण तशा प्रकारचे 2 टाईपचे स्टॅकिंग्स बघणार आहोत. वन इज कॉल्ड ॲज स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर प्लेन्स अँड सेकंड इज स्टॅकिंग ऑफ हेक्झागोनल प्लेन्स. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर प्लेन्समध्ये पहिले जे हे 4 पार्टिकल्स दिसत आहेत ते एका लेअरमधले आहेत आणि त्याच्या खाली दुसरी लेअर. इथे सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतं, वरच्या लेअरचा हा पार्टिकल जो आहे त्याच्या सेंटरला खालच्या लेअरचा ह्या पार्टिकलचा सेंटर, या सेंटरच्या खाली हा सेंटर, असे हे स्क्वेअर स्टॅकिंग. ओके, आणि ईच ॲटम टचेस 6 नेबर्स. नाव वी आर टॉकिंग अबाउट टचिंग, नॉट शेअरिंग. सो ईच पार्टिकल टचेस 6 नेबर्स, सो द कोऑर्डिनेशन नंबर इज 6. 6 कसे ते बघूयात. ह्या पार्टिकलच्या डावीकडे एक पार्टिकल आहे, तसाच उजवीकडे एक असेल, मागे एक आहे तसाच पुढे एक असेल, खाली एक आहे तसाच वरती एक असेल. सो दीज आर द 6 टचिंग नेबरिंग पार्टिकल्स. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. नाव वी विल सी हेक्झागोनल प्लेन्सचं पॅकिंग कसं करू शकतो. हेक्झागोनल पॅकिंगमध्ये काय होतं, जनरली एका पार्टिकलच्या आजूबाजूला समजा हे असे नेबरिंग पार्टिकल्स असतील तर हे स्फेरिकल असल्यामुळे आपल्याला एक लगेचच कळू शकतं की हे अशा मध्ये गॅप्स राहतात ज्यांना आपण म्हणतो वॉइड्स. या डार्कवाल्या ज्या दिसत आहेत त्या गॅप्सना आपण म्हणतो वॉइड्स बिटवीन ॲटम्स इन 3 डायमेन्शन. आणि त्या 2 टाईप्सच्या आहेत, टेट्राहिड्रल आणि ऑक्टाहिड्रल. आता आपण त्या दोन्ही एक एक करून बघूया. सो हेक्झागोनल पॅकिंगचा हा आहे टॉप व्ह्यू म्हणजे जेव्हा वरून आपण बघतोय, आणि हा आहे फ्रंट व्ह्यू म्हणजे त्याच्या समोरून बघतोय आपण. सो टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला काय दिसतं, ए पार्टिकल्स जे आहेत, ए अरेंजमेंट जी आहे ती खालच्या लेअरची आहे आणि बी ही वरची लेअर आहे. सो नाव वी कॅन सी की हे जे पार्टिकल्स एकमेकांना इथं डॉटेड लाईनने टच करताना दाखवलेत त्यांच्या ह्या गॅपच्या जस्ट वरती आपण ही बी अरेंजमेंट केली आहे. ओके, सो फ्रंटमधून बघितल्यानंतर ते असं दिसेल.
खालचे 3 पार्टिकल्स, वरचा 1 पार्टिकल. दिस इज अ टेट्राहिड्रल व्हॉइड. टेट्राहिड्रल व्हॉइडमध्ये काय दिसतं, एक ट्रायंगल दिसतो बेसमध्ये जो एका प्लेनमध्ये इन वन प्लेन, आणि वरती एक सिंगल पॉइंट आहे. दॅट फॉर्म्स अ टेट्राहिड्रॉन. जर आपण पार्टिकल्सचे सेंटर्स पकडले फक्त तर ते असं दिसेल व्हॉइड, ती गॅप. नेक्स्ट टाईपच्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ए लेअर ही खालची आहे तशी अरेंजमेंटमध्ये आहे, आणि बी जी वरची लेअर दिसतीये त्या केसमध्ये आपण काय केलं की एच्या ऑपोजिट हा बी, ह्याच्या ऑपोजिट हा, ह्याच्या ऑपोजिट हा, अशी अरेंजमेंट केली आहे. करेक्ट. म्हणजे हा खालचा ट्रायंगल जर असा होता सेंटर्स जॉईन केल्यानंतर, तर वरचा हा असा आहे. नाव दिस इन फ्रंट व्ह्यू लुक्स लाईक दिस, आणि ही जी मधली गॅप आहे दॅट इज ऑक्टाहिड्रल गॅप. तर ऑक्टाहिड्रल व्हॉइडमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, एका प्लेनमधले 4 सेंटर्स आणि वरती 1 आणि खाली 1. दॅट फॉर्म्स अ ऑक्टाहिड्रल व्हॉइड. फायनली गॅप्सबद्दल शिकल्यानंतर आपण आता बघूयात की हेक्झागोनल क्लोज पॅक्ड प्लेन्स काय असतात, HCP, आणि क्युबिक क्लोज्ड पॅक्ड प्लेन्स और CCP. ओके. फर्स्टली HCPमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला की बी अरेंजमेंट ही जी सेंट्रल आहे हेक्झागोनल, त्याच्या वरती एक ट्रायंगल, खाली एक सिमिलर ट्रायंगल. सो ए अरेंजमेंट, बी अरेंजमेंट, बॅक टू ए अरेंजमेंट. पूर्ण क्रिस्टलमध्ये कसं दिसेल मग ते ए बी असं कंटिन्युएशन. सो दिसताना ते असे दिसतील. हे समजा बी ए आणि ए. दिस इज अ HCP plane. And second one is cubic close packed plane, CCP. या केसमध्ये काय बघायला मिळतं, सेंट्रल अरेंजमेंट ही बी अरेंजमेंट, वरती ए आणि खाली सी. हे सी का आहे, कारण हा ट्रायंगल असा आहे आणि हा ट्रायंगल असा आहे सेंटर्स जॉईन केल्यानंतर. सो ते फ्रंटमधून दिसताना जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ आणू तेव्हा असं दिसेल, बी ए आणि सी. सो फायनल अरेंजमेंट ही अशी होईल, ए बी सी, ए बी सी. करेक्ट. ए बी सी, ए बी सी. तर आत्तापर्यंत बघितलेले जे क्लोज पॅक्ड प्लेन्स आहेत त्या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय असतो ते बघूया. HCP आणि CCP किंवा FCCमध्ये कोऑर्डिनेशन नंबर इज 6. 6 कसं, 6 सेंट्रल, 3 वरचे, 3 खालचे. दॅट फॉर्म्स 12. सो कोऑर्डिनेशन नंबर इज 12. हे दोन्ही केसमध्ये होतं, HCP आणि CCP. लक्षात ठेवायचं आहे की सगळे युनिट सेल्स हे क्लोज पॅक्ड नसतात. HCP आणि CCP हे काही ठराविकच सेल्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, जसं की एक आहे FCC. तर क्लोज पॅक्ड केसमध्ये नंबर ऑफ व्हॉइड्स पर ॲटम इन वन युनिट सेल कसं फाइंड करायचं ते बघूयात. आत्ता मी इथं फक्त 3 फेसेसमधले पार्टिकल्स दाखवलेत. सो पहिल्यांदा आपण शोधूया टेट्राहिड्रल व्हॉइड. टेट्राहिड्रल व्हॉइडमध्ये काय असतं, 3 पार्टिकल्स इन वन प्लेन. सो सपोज हे सगळे फेसमधले पार्टिकल्स आपण एकत्र केले, दॅट इज वन प्लेन, आणि त्याच्या वरती हा कॉर्नरमधला असेल. सो दॅट फॉर्म्स 1 टेट्राहिड्रल व्हॉइड. अशा किती व्हॉइड्स फाइंड करू शकतो आपण, 1 2 3 4 5 6 7 8. सो 8 व्हॉइड्स. आणि FCCमध्ये इफ यू रिमेंबर नंबर ऑफ पार्टिकल्स इन FCC इज 4. सो हे आलं 2. देअरफॉर टेट्राहिड्रल व्हॉइड्स आर 2. आणि ऑक्टाहिड्रल व्हॉइड्स कशा फाइंड करणार, ऑक्टाहिड्रल व्हॉइड बघण्यासाठी आपल्याला 3 लेयर्स लागतात. सो इमॅजिन जॉईनिंग ऑल द फेसेस. सो हे फेस सेंटरचे जे पार्टिकल्स असतील ते जर आपण सगळे जॉईन केले, देन वी आर लुकिंग ॲट अ ऑक्टाहिड्रल व्हॉइड. सो सेंट्रलच्या मधली 1 प्लस प्रत्येक एजवरती अशा किती एजेस आहेत, पहिलं तर 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. प्रत्येक एजवर आपल्याला नेक्स्ट सेलसुद्धा जर आपण अज्युम केला तर शेअर करणाऱ्या अशा वॉइड्स मिळतील. सो ऑल द 12 edges have 1/4 of the shared voids, octahedral voids. त्यामुळे टोटल नंबर ऑफ वॉइड्स किती मिळतील आपल्याला? 1 + 3 which is 4. Again, number of particles in FCC is 4. So octahedral voids total will be 1. This is only in case of HCP and CCP, which are close packed structures. आणि जनरल फॉर्म्युला नंबर ऑफ voids per atom कसा असेल? if there are n atoms in a unit cell, then tetrahedral voids will be 2n, octahedral voids will be n. If there are n atoms in a crystal, tetrahedral voids in a crystal will be 2n, octahedral voids will be n. This is true only for HCP and CCP.